डोंबिवलीमध्ये स्फोट झाल्यानंतर रुग्णालयामध्ये एकूण 26 जणांना दाखल करण्यात आलं आहे, तर 26 पैकी 6 जणांचा आयसीयूमध्ये ठेवण्यात आलेला आहे. वॉर्डमध्ये 20 जणांना ठेवण्यात आलं आहे. त्यांना उद्यापर्यंत डिस्चार्ज देखील देणार असल्याची माहिती यावेळी डॉक्टरांनी दिली आहे. तर आयसीयूमध्ये जे आहेत त्यांना मल्टिपल कॅज्युअल्टीज आहेत. तर आयसीयूमधील एक रुग्ण थोडासा क्रिटिकल असल्याची माहिती तसेच त्याच्यावरती लक्ष ठेवणार असल्याची माहिती यावेळी डॉक्टर विशाल लापसिया यांनी दिलेली आहे. मी डॉक्टर विशाल लापशे आहे. जे पण आपल्या इथे कॅज्युअल्टीज आल्या ब्लास्टनंतर 26 पेशंट टोटल आपल्या इथे ॲडमिट झाले. त्यापैकी 6 आपण ICUला ठेवले आहेत. त्याचं कंडिशन थोडंसं क्रिटिकल होतं. बाकीचे 20 जे आहे ते स्टेबल आहे, वॉर्डमध्ये ठेवले आहे. त्या 6पैकी पण एकाचं थोडं मल्टिपल इंजरीज आहे, हेड इंजरी वगैरे आहे, तर ते जास्त सिरियस आहे. बाकी त्यांना इंजरीज म्हणालं तर बोन इंजरी म्हणू, ॲबडॉमिनल इंजरी म्हणू, चेस्ट इंजरी म्हणू, असे वेगवेगळे इंजरीज त्यांना झाले आहेत. साधारण आजचा दिवस आपण ऑब्झर्व करूया. जर ते स्टेबल असेल तर आपण मोस्टली उद्यापर्यंत त्यांना सुट्टी देऊया. जे वॉर्डमधले पेशंट आहे, जे ICUमध्ये ॲडमिट झाले आहेत, त्यांना मल्टिपल ट्रीटमेंट्स लागेल, ऑपरेशन वगैरे लागेल त्यांना.